भारतीय संगीत विश्वावरती आज दुःखाचा काळा ढग दाटून आला आहे. आपल्या सुरेल आवाजाने 7 दशकाहून अधिक काळ रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणाऱ्या सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचं आज मुंबई येथे वयाच्या 92व्या वर्षी दुःखद निधन झाले. काही दिवसापासून त्यांची प्रकृती खालावली होती आणि त्यांना मुंबईतील बीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. हृदय आणि श्वसनासंबंधीचे त्रास वाढल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही आज सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आणि भारतीय संगीत क्षेत्राने एक दिग्गज गायिका गमावली. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच देशभरातून हळहळ व्यक्त केली जात असून राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांसह कलाकार आणि चाहत्या वर्गाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली येथे झाला. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर हे नामांकित गायक होते आणि रंगभूमीवरील कलाकार देखील होते. लहानपणापासून संगीताचा वारसा लाभलेल्या आशा भोसले यांनी अत्यंत लहान वयातच गायनाची सुरुवात केली. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबावरती आर्थिक संकट आले आणि त्याच काळात आशा भोसले यांनी चित्रपटसृष्टीत पार्श्वगायिका म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. सुरुवातीच्या काळात अनेक संघर्षांना सामोरे जावे लागले, मात्र आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी हळूहळू संगीत क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, तमिळ, तेलुगू, मल्याळम यांसारख्या 20 पेक्षा अधिक भाषांमध्ये त्यांनी हजारो गाणी गायली. अंदाजे आतापर्यंत 12,000हून अधिक गाणी गात त्यांनी एक विक्रम प्रस्थापित केला. पिया तू अब तो आजा, दम मारो दम, है मेरा दिल प्यार का दीवाना, चुरा लिया है तुमने जो दिल को, दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए, इन आँखों की मस्ती यांसारखी असंख्य गाणी आजही रसिकांच्या मनामध्ये घर करून आहेत. त्यांच्या आवाजात विविधता होती आणि रोमॅन्टिक, गझल, पॉप, लोकसंगीत, कॅबरे अशा विविध प्रकारांमध्ये त्यांनी आपली छाप सोडली. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत आशा भोसले यांनी अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळवले. पद्मभूषण, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार तसेच अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यानंतर शासकीय सन्मानाने अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या निधनामुळे भारतीय संगीत क्षेत्रावरती शोककळा पसरली असून त्यांच्या सुरांचा वारसा कायम रसिकांच्या मनामध्ये जिवंत राहणार आहे. सुरांच्या या सम्राज्ञीला रायगड टुडे न्यूज चॅनलच्या संपूर्ण टीमतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. नमस्कार. आज आपल्या देशातील संगीत क्षेत्रावर एक दुःखद बातमी आपल्याला येऊन ठेपलेली आहे की आपल्या ज्या काही गायिका आहेत आशाजी भोसले यांचं आज दुःखद निधन झालं. मागील 7 दशकापासून अधिक काळ त्यांनी संगीत क्षेत्रावर जी काही आपली यशस्वीपणे छाप सोडली त्या भारताच्या 20हून अधिक भाषांमध्ये 12,000 गाणी त्यांनी गायलेली होती. त्याचबरोबर कॅबरे असेल, डिस्को असेल, म्युझिक या सर्व क्षेत्रांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी गाणी गायली. त्यामध्ये आता हे आपल्या झाल्यानंतर आशा भोसले यांच्या गायकी गाण्याशी सुरू असताना ही दुःखद बातमी येणे आणि या दुःखद निधनानंतर ही जी काही आपल्या देशामध्ये आणि आपल्या संगीत क्षेत्रामध्ये जी काही पोकळी निर्माण झालेली आहे ते पोकळी कधी भरून न येणारी आहे. मी खोपोलीचा लोकप्रतिनिधी म्हणून सर्व नगरसेवक असतील, माझे सर्व सभापती असतील आणि खोपोलीच्या नागरिकांकडून आशाताई भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. धन्यवाद. उनके परिवार को भी बहुत बड़ा धक्का लगा हुआ है और विशेष रूप से पारिवारिक होने के कारण उन सब लोगों को भी एक धक्का पहुंचा है. मैं ये दुख सहन करने की शक्ति भगवान उनके परिवार को दे, यही ईश्वर चरणी प्रार्थना करता हूँ और आशाताई को दुखद अंतःकरण से श्रद्धांजलि अर्पित करता हूँ. लता दीदींची तर आम्ही 100वी करू शकलो नाही, आशाताईंची 100वी निश्चितपणे करू शकू, पण दुर्दैवाने काळाने ती संधी दिली नाही. आशाताईंसारख्या सुविख्यात, जगप्रसिद्ध आणि ईश्वरीय आवाज असलेल्या एक
आमच्या गायिका आमच्यातनं निघून गेल्या. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आपण सर्व सामील आहोत. पूर्ण शासकीय इतमामामध्ये त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करून ते ठरवलं त्याप्रमाणे पुढचे सगळे विधी होतील. पण मला असं वाटतं की आज संगीताकरता आजचा दिवस हा अत्यंत दुःखद आहे. आनंद भोसले, मेरी माता जी श्रीमती आशा भोसले, इनका आज निधन हो चुका है. कल सुबह 11 बजे वो जहाँ रहती थी कासा ग्रैंड परेल, वहाँ पर जिनको अंतिम दर्शन लेने हैं वो अब वहाँ कल दोपहर आपल्या आशाताई आपल्या निघून गेले आहेत. आशाताईंचं असं हेच आपल्या सगळ्यांना वर्षानुवर्ष समाधानाची अनुभूती देतं. त्यांचं व्यक्तिगत आयुष्य आणि त्यांचा प्रवास दुःख उटाळून दुसऱ्यांना सुख देण्याचा पूर्ण मार्ग म्हणजे त्यांचं आयुष्य होतं. त्यांचं कर्तृत्व केवळ भारताला नाही तर जगाला वेड लावणाऱ्या अशा पद्धतीचं संगीत क्षेत्रातलं कर्तृत्व आशाताईंची जगाला देण आहे. आशाताई आपल्या नाहीत. परिवाराने सांगितल्याप्रमाणे आज सर्व मेडिकल सगळ्या गोष्टी पूर्ण होऊन परिवार आणि पारिवारिक विधी या पद्धतीची कल्पना परिवाराची आहे. उद्याला सकाळी 11 वाजल्यापासून त्या लोअर परेलला ज्या ठिकाणी त्यांचं निवासस्थान आहे ते 11 ते 3 वाजेपर्यंत त्यांच्या अंतिम दर्शनासाठी आपण सगळे भेटणार आहोत. 4 वाजता शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीमध्ये त्यांचं अंत्यसंस्कार होतील. मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींशी बोललोय, त्यांचाही फोन आला होता आणि शासकीय पूर्ण इतमात हा अंत्यसंस्कार होईल. आशाताईंचं नसणं आपलं आयुष्यभर दुःख देणार आहे.